अहो ऐका ना, ओम साईराम. मी तुमच्यासाठी सोनपापडी घेऊन आली आहे. अहो काजू कतली सारखी दिसणार आहे मॅडम तुम्ही, आणि सोनपापडी आणली. इथं घरामध्ये ऑलरेडी 54 बॉक्स पडले सोनपापडीचे. आमच्या पोरांनी ना दुकान टाकलं, दुकान त्याचं. बर. अहो नाराज काय होताय मॅडम, ही सोनपापडी थोडी विकणार आहे, खाईल ना. अहो मम्मीने घरची साफसफाई करायला लावली होती, मी विसरले. हे जरा. हॅलो, तुला मॅडमच्या घराचा ऍड्रेस पाठवतो. 3.5 मिनिटात सगळे सफाई कामगार घेऊन तिकडे घर पुसायला जायचं, आणि पंखे नीट पुस, नाही तर तुला उलटा लटवीन आणि 5च्या स्पीडने फॅन फिरविल, कळलं का? अरे बापरे, हसतं ना ते एकदम घराबाहेर लावलेल्या लाईटी सारखं चमकतात. ते काय असतं ना ते वॉर्म लाईट, एकदम एस्थेटिक. आणि आज एवढ्या घाईमध्ये आल्या, लय आठवण येत होती वाटतं आमची. हो जरा घाईमध्ये चालले होते, पण तुम्हाला कसं कळालं? हातात बांगड्या दिसत नाहीये अय्या विसरलेच मी. म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय, करा हात पुढं. बाकी मी तुम्हाला दिवाळीच्या ड्रेसचा फोटो पाठवला होता, कशी दिसत होते मी? लक्ष्मी बॉम्ब सारखं रूप तुमचं, तोडतोडी सारखं बोलणं, कानातले झुमके म्हणजे लवंगीची माळ, तुमचं गोड हसणं म्हणजे पावसाचा वर्षाव, नागगोळी सारखे तुमचे डोळे बघून माझ्या खुशीचा राहत नाही ठाव, तुमच्या फुलझडी सारख्या स्वभावाने माझ्या प्रेमाचा रॉकेट पेटवला ना राव. इश. आईला झापूक झुपूक झाला वाटतं. अहो मॅडम, रात्री येताय ना मग सोबत फटाके फोडायला? माझ्यासारखा फटाका सोबत असताना तुम्हाला बाकी फटाक्याची काय गरज आहे? फटाक्याचं जाऊ द्या हो. आपण सोबत दिवाळी पहाटला सारसबागेत जाऊ.